सो हे गाईज, तुम्ही तुम्हाला ओळखत असाल, तुमचीच लाडकी पायल पालांडे आणि आम्ही जातोय आज ताईच्या बड्डेला. सो आज आम्ही म्हणजे लग्नानंतर तिचा फर्स्ट बड्डे आहे, तर आम्ही विचार केला आपण सगळी फॅमिली तिच्या घरी जाऊन बड्डे सेलिब्रेशन करू. मग आम्ही निघालो आणि माझा आत्याचा मुलगा म्हणजे सुनायला तो पण येणार होता. मग तो पण आला. वेळी खूप मस्ती धमाल केली. आईला म्हटलं, आई एक ट्रिक आहे ती तुला येते का मला सांग. असा हात कर आणि असा उलटा फिरव. तर कोणाला येत नाही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या लोकांनी बस ट्राय केलं पण मम्मीला काही जमतच नव्हतं. त्यात खूप ट्रॅफिक लागलेली म्हणून आम्ही ही मस्ती करत बसलो. मग नंतर मम्मीलाच नाही सगळ्यांनाच करायला लावलं. दादाला पण म्हटलं की तुला येत असेल तर असं करून दाखव. दादा बोलतं हे बघ असं करायचं ना, मला माहिती आहे. ते म्हटलं दाखव मग करून. मग दादाला पण जमलंच नाही. दादाला पण पहिला स्टार्टिंगला आलं नाही, नंतर त्यांनी केलं. बट मी सगळ्यांना दाखवते, हे बघा हे करून असं करून दाखवा म्हणून. मला एवढं हसायला येत होतं ना, पण ह्या लोकांना तर अजिबात जमलं नाही. मम्मी तर खूप ट्राय करत होती बिचारी, मम्मीला पण नाही जमलं. म्हणजे आम्ही बसलो हॉटेलला आणि दादाला तर खूप भूक लागली होती. मला पण लागलं होती पण काय करणार. नंतर मग पहिला मागवलं स्टार्टरला चिकन आणि हे मी जास्त खात नाही काहीतरी पण खाल्लं. नंतर मग बटर चिकन मागवलं आणि रोटी, हे तर माझं फेवरेट आहे. सो मी हे खूप दाबून खाल्लं. हा तर अशी मस्ती करत होता, नुसता एड्यागत करत होता पोट भरून. त्यानंतर बड्डे गर्लचा केक कट केला आणि नंतर खूप खुश दिसली, कारण ह्यावेळी सगळी फॅमिली आली होती. ती स्वतः बोलली की मी खूप खुश आहे वगैरे. खूप मजा आली आणि मला पण ताईचा फर्स्ट बड्डे सेलिब्रेशन तिच्या इथे जायचं होतं. मी ती बोलली सुद्धा ये करून. मग नंतर मग मीच मम्मीला म्हटलं की चला आपण सगळे फॅमिली जाऊया आणि सगळे रेडीच झाले. दादाला पण भाडं नव्हतं, मग दादा पण आला. आणि इकडे तर ताईने खूप मोठा स्कॅम केला गाईज, की सगळ्यांना त्यांनी भरवलं आणि मेन तिचे फोटो व्हिडिओ काढते तिलाच नाही भरवलं. मी म्हटलं काय हो मला तर भरव. मग नंतर मला भरवून हसायला लागले. असं तर जाऊ द्या, काय बोलू हिला. त्यानंतर ताईला गिफ्ट द्यायची वेळ आणि ताईने ओपन करायचं साडी आणि मम्मीची चॉईस खरंच खूप छान आहे. मम्मी गेली होती साडी चॉईस करायला मम्मी पप्पा आणि मला सुद्धा ती साडी खूप आवडली. खूप प्रचंड दोन्ही कॉम्बो कलर एकदम छान होते. ड्रेस पीस नाही ड्रेसेस आहे हा. आणि गजरासुद्धा तिला हा कलरसुद्धा खूप आवडला. असा कलर नव्हता. त्यानंतर वेळ आली जिजूंची. जिजू बोलले आता मी देतो, तुम्ही सगळ्यांचे देऊन झाले. मग नंतर त्यांनी गिफ्ट दिलं आणि ती बोलते बापरे आज काय लॉटरी टाकली का तुमचे एवढे गिफ्ट मला आणले तसं. मग आता वेळ आली ओपनिंगच्या. तुम्हीच बघा ह्याच्यामध्ये काय आहे ते. ह्याच्यामध्ये निघाला कप. काहीच ही कपामध्ये कधी चहा पितच नाही. मग जिजू म्हटलं हिला कप देतो बाबा कारण दिला. आणि त्यानंतर हिला भेटले क्लिप्स छोटे छोटे क्यूट नेल पेंट अँड फोन कवर. हिला खूप आवडत आहे. ती दर महिन्याला फोन कवर चेंज करत असते. एवढे कवर पडले आहेत ना खूप म्हणजे खूप. आणि त्यानंतर जिजूने छोटासा ह्याच्यावरती प्रँक केला. हिला आता कामाला जायचं, सो टिफिन बॉक्समध्ये टिफिन दिला असं सांगितलं. बट त्यामध्ये होतं काहीतरी वेगळंच. तुम्हीच बघा. सो यामध्ये होता कॉर्ड सेट आणि एवढा क्यूट होता, छान होता. मग ताई बोलली मी हा संध्याकाळी घालते माझ्या बड्डेला आणि परत हे देऊन प्रँक केला हिच्यावरती. त्यानंतर आम्ही निघालो इकडून. मग तुझी मला बोलतात तू राहत नाही आहे ना, जाऊ दे जा. त्यानंतर आम्ही खाली आलो आणि दादा पण एवढा लेट करेन की तिला जाताना बड्डे येत होते. म्हटलं आधी तरी जायचं रे काय. त्यानंतर आम्ही गेलो आत्याकडे. म्हणजे मला पृथ्वीला खूप बघायचं होतं. ह्याला खूप बघायची इच्छा झाली आणि मी कालच वहिनीला मेसेज केलेला की वहिनी तू बाबूला घेऊन घरी येणार. तर वहिनी पण बोलली की ठीक आहे मी येते करून. पण बघा ना मला भेटायचं होतं आणि शेवटी तो दिवस आलाच. पण भेटले फायनली त्याला. आणि किती क्यूट बघते तो फोनकडे पण बघा. तिथून मग आम्ही आत्याकडून निघालो. मग वाजले 10:30. म्हटलं आता निघायला हवं. मग बाय बाय सगळ्यांना केलं.